शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची नावं आता थेट दिल्लीमध्ये पोहोचली आहे। केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी ही नावं पाठवण्यात आलेली आहे। 14 डिसेंबर रोजी शपथविधी होण्याची देखील शक्यता आहे। तर शिवसेना संभाव्य मंत्री यामध्ये उदय सामंत, तानाजी सावंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे, शिवाय गुलाबराव पाटील, राजेश क्षीरसागर, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, हेमंत पाटील यांचं नाव समोर येत आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी जर आपण बघितली तर यामध्ये आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम किंवा नरहरी झिरवाळ, अनिल भाईदास पाटील, दत्ता भरणे, संग्राम जगताप, केंद्रीय नेतृत्वानं खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावाला हिरवा कंदील दिलेला आहे। आणि भाजपच्या मंत्र्यांच्या नावावर मात्र पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डमध्येच चर्चा करून नावं निश्चित होणार आहे। ही सर्व माहिती विश्वसनीय सूत्रांनी अखेर दिलेली आहे। अधिकचे अपडेट आपण या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण बघतोय आता जे संभाव्य मंत्री असू शकतात त्यांची नावं थेट दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे। यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तर नावं समोर येत आहे, मात्र यामध्ये आपण बघितलं तर भाजपचे मंत्री कुठलेच दिसत नाहीये। नेमकं काय दिल्लीमध्ये सुरू आहे, सविस्तर? आज सीझन 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होईल अशा पद्धतीची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आणि त्यासाठी काही नावांची चाचपणी देखील दोन्ही पक्षांकडून केली गेल्याची आपल्याला बघायला मिळते। खरं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या साधारणतः 11 मंत्र्यांची नावं, संभाव्य मंत्र्यांची नावं दिल्लीतील भाजप हायकमांडकडे पाठवल्याची देखील माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। त्यात आपण जर प्रामुख्याने बघायला गेलं तर सरकारमध्ये जे मंत्री होते, उदय सामंत असतील, तानाजी सावंत असतील, दादा भुसे असतील, यांच्यासह साधारणतः हेमंत पाटील आणि यांच्यासह 11 जणांची नावं दिल्लीला पाठवली गेलेली आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 8 ते 9 नावं दिल्लीला पाठवली गेलेली आहेत। त्यात प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर धनंजय मुंडे असतील, नरहरी झिरवाळ किंवा धर्मराव बाबा आत्राम या दोन्ही आदिवासी चेहऱ्यापैकी एकाला संधी मिळू शकते। आदिती तटकरे असतील, अनिल भाईदास पाटील असतील, यांच्यासह काही संग्राम जगताप असतील, यासह काही नावांची चर्चा जी आहे ती दिल्लीला पोहोचलेली आहे। पण भाजपच्या नावांच्या अद्यापपर्यंत कुठलीही निश्चिती झालेली नाहीये। भारतीय जनता पार्टीचा एक शिरस्ता असतो, आपल्या पक्षाची नावं दिल्लीमध्येच निश्चित केली जातात, त्यामुळे भाजपची नावं दिल्लीमध्येच निश्चित केली जातील आणि त्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब या नावांवरती होईल। मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावांवरती आता तरी दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे। बघावं लागणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या कोणकोणत्या नावावरती शिक्कामोर्तब होतं आणि कोणाकोणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडते। निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण बघतोय 14 डिसेंबरला खरं तर मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे अशी माहिती मिळते। सूत्रांनी ही माहिती दिली असतानाच आता संभाव्य जे मंत्री असू शकतात अशा सर्व आमदारांची नावं जी आहे तिथे दिल्लीमध्ये ती यादी पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे या नावांमध्ये आता दिल्ली हायकमांड काय निर्णय घेतं, कुणाचं नाव काढतं आणि यामध्ये कुणाच्या नावाला आणखी बढती दिली जाते हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल।